अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मताने विजय करण्याचा मतदारांनी निश्चय केलेला आहे। तो साध्य करून गुलाल उधळण्यासाठी सज्ज रहा। अनेकांनी आरोप केले, खोडा घालण्याचा प्रयत्न केला, न्यायालयात गेले तरीही महायुतीच्या सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना भविष्य काळात कधीही बंद होणार नाही अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली। आते तालुका हातकणंगले येथील महायुतीच्या उमेदवारांच्या विजयी संकल्प मेळावा आणि माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले यांच्या शिवसेनेतील पक्षप्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते। पुढे बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना निवडून देण्याची जबाबदारी आता नेत्यांची व आपल्या सर्वांची आहे। मी मुख्यमंत्री असताना विविध योजना राबविल्या, त्यामध्ये माझी लाडकी बहीण योजना, शेतकरी सन्मान योजना, लेक लाडकी लखपती योजनेसह अनेक योजनांचा समावेश आहे। या योजनांसाठी वर्षाकाठी तब्बल 45,000 कोटींपेक्षा जास्त रक्कम खर्ची पडते। ती देण्यासाठी धाडस, हिंमत, संवेदना व देण्याचे धाडस लागते। अरुणराव इंगवले व अजिंक्य इंगवले यांच्या शिवसेना प्रवेशाने शिवसेनेची ताकद वाढली आहे। जनतेसाठी त्याने केलेल्या मागण्यांसाठी एकनाथ शिंदे कधीच कमी पडणार नाही असा शब्द त्याने उपस्थितांना दिला। खासदार धैर्यशील माने म्हणाले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दर्शनासाठी व जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या विजयासाठी आळते परिसरात अक्षरशः भगवी लाट उसळली आहे। एकनाथ शिंदे पहाडासारखी पाठीशी राहिल्यामुळेच माझ्यासारखा कार्यकर्ता दुसऱ्यांदा खासदार होऊ शकला। त्यांचे आशीर्वाद असेच आपल्या मतदारसंघात राहोत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। इंगवले पिता पुत्र शिवसेनेच्या प्रवाहामध्ये समर्पित भावनेने सामील झालेले आहेत। अरुण इंगवले यांना जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी फसवल्यानेच त्यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळू शकले नाही। मात्र यापुढे एकनाथ शिंदे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अरुणराव इंगवले यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीचा आढावा घेतला। आता शिवसेनेत प्रवेश केला असला तरी आगीतून फोफाट्यात पडलो असे वाटायला नको अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली। मेळाव्यास पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, आमदार अशोकराव माने, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, माननीय आमदार डॉक्टर सुजित मिणचेकर, उल्हास पाटील, जयसिंगपूरचे नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने, महिला जिल्हा आघाडी प्रमुख वैशाली डोंगरे, जिल्हा परिषदेच्या उमेदवार डॉक्टर वर्षा अविनाश सावर्डेकर, पंचायत समितीचे उमेदवार संतोष कांबळे, रोहिणी देसाई यांच्यासह जिल्ह्यातील व तालुक्यातील नेते, कार्यकर्ते व लाडक्या बहिणी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्वागत प्रास्ताविक आळतेचे सरपंच अजिंक्य इंगवले यांनी केले तर आभार शीतल हावडे यांनी मानले। मेळाव्यात माजी ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले व आळतेचे सरपंच अजिंक्य इंगवले आणि त्यांच्या हजारो कार्यकर्ते यांनी शिवसेनेत प्रवेश केला। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, सोन्यासारख्या माणसांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे, त्यांच्या आयुष्याचं सोनं केल्याशिवाय मी राहणार नाही। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।